भिकारी फाडफाड इंग्रजी बोलत होता, पण सत्य समजताच पोलीसही हादरले. इंदूरच्या गजबजलेल्या सराफा बाजारात अनेक वर्षांपासून एक भिकारी रोज त्याच ठिकाणी बसायचा. फाटके कपडे, हातात जुनी पिशवी आणि मदतीसाठी पुढे केलेला हात. लोक त्याला दयाळूपणे पैसे देत असत. पण एक गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करायची, तो अस्खलित इंग्रजी बोलायचा. भिक्षावृत्ती विरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला तो वेगवेगळी माहिती देत राहिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्याची सखोल पडताळणी सुरू झाली. तपासात जे समोर आलं ते धक्कादायक होतं. हा व्यक्ती खरा गरीब नव्हताच. त्याच्या नावावर 3 घरे, अनेक रिक्षा, एक स्विफ्ट डिझायर कार आणि कारसाठी ड्रायव्हरही असल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर भीक मागून मिळालेल्या पैशातून तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. व्यापाऱ्यांकडून व्याजाची वसुली करण्यासाठीही तो भिकायाच्याच वेशात फिरायचा. त्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता. सर्व पुरावे समोर आल्यानंतर प्रशासनाने त्याला ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं की प्रत्येक भिकारी फसवणूक करणारा नसतो. अनेक लोक खरोखरच गरजू असतात. त्यामुळे मदत करताना योग्य संस्था किंवा विश्वासार्ह माध्यमांचा वापर करा आणि संशयास्पद प्रकार दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्या. या घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.